मी वसईहून सृष्टी अमृत भाताणकर. सर्वप्रथम मी साहित्य संपदाशी संलग्न असणाऱ्या सर्व कवी सदस्यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. त्याचप्रमाणे साहित्य संपदाच्या विश्वविक्रमी काव्यसंमेलनाचे नियोजक श्रीयुत धनावडे सर यांचे मी आभार आणि वैशाली संजय कदम यांचे सुद्धा मी आभार मानत आहे, कारण त्यांच्यामुळेच आज मला इथे माझ्या कविता सादर करण्याची संधी मिळाली आहे. मी थोडक्यात माझा परिचय करून देते. शाळेकरी वयापासूनच मला कवितांची आवड होती. मी कविता लिहित होती, पण मी त्या कधी कुणाला दाखवल्या नाही. त्यानंतर कॉलेजला गेल्यापासून मला असं वाटू लागलं की मला कविता थोड्या थोड्या जमत आहेत. त्याच दरम्यान मला माझ्या पप्पांची एक जुनी डायरी मिळाली. त्या डायरीमध्ये त्यांच्या भरपूर कविता होत्या. त्या वाचल्यानंतर मला त्यातून प्रेरणासुद्धा मिळाली आणि एक नवी दिशा मिळाली कविता लिहिण्यासाठी आणि कवितेतून आपल्या भावना आणि विचार मांडण्यासाठी. त्यानंतर मी माझ्या कविता अशाच लिहित गेली आणि एके दिवशी माझ्या आत्याला दाखवल्या. तिने मला प्रोत्साहनही दिलं आणि माझ्या कविता लेखनाला पुढे खतपाणीही दिलं. त्याच्यानंतर मी आज तशीच एक हिम्मत करून आज पहिल्यांदा लाईव्ह सेशन करत आहे आणि माझ्या कविता, माझ्या भावना मी माझ्या शब्दातून व्यक्त करीत आहे. त्या तुम्ही बघा. आणि माझं पहिलीच वेळ आहे, त्यामुळे काही चुकल्यास क्षमस्व. माझी पहिली कविता आहे बाप. ही कविता माझ्यासाठी खूपच विशेष आहे. बाप आणि लेकीचा नात्याचा जो प्रवास आहे, बाप लेकीच्या नात्याचा प्रवास, तो मी माझ्या शब्दात आणि माझ्या भावनात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेला सुरुवात करीत आहे. बाप. आयुष्यभर डोळ्यांदेखत राहणार नाही हे माहीत असूनही तो तिला जीवापाड जपतो. त्याचं अस्तित्व तो कुठेतरी तिच्यातच शोधतो. स्वतःच्या जीवनात स्वैरसा बेजबाबदार तरुण चिमुकला जीव हाती काय घेतो. पापणी लवताच परिपक्व जबाबदार बाप तो बनतो. तिच्या येण्याने त्याच्यातला दडलेला छुप्या मातृत्वाची त्याला चाहूल लागते. हळूहळू मग त्याचं पितृत्वही खुलू लागते. एरवी थकून झोपणारा आता काळजीपोटी जागू लागतो. बायकोच्या 50 हाकांनाही न उठणारा तिच्या हलक्या चाहुलीनेही उठू लागतो. स्वयंपाकघरात कधीच न दिसणारा मग दूध देखील तापवू लागतो. स्वतःचे कपडे न धुणारा लेकीची बालोटी मात्र धुवू लागतो. तिला काही झाल्यास तो किती बेचैन होतो. त्या तान्हुलीला खांद्यावर घेऊन मग रात्र जागतो. गुडघ्यावर बसत तिचा कधी घोडा होऊन खेळतो. तिचंच बाळ बनून कधी तिच्यासोबत भातुकलीतही रमतो. कधी हात धरून सावरत स्वतःपाशी बोलवतो. कधी पहिलं पाऊल टाकण्यास नकळतच शिकवतो. एका भांगापुरताच केशविश्वासी संबंध असणारा तो आता पोनीटेल आणि 2 शेंड्याही बांधू लागतो. आणि शाळेच्या पहिल्या दिवशी ऑफिसला दांडी मारून शाळेबाहेरच काळजीने बसू लागतो. शाळेतला पहिला परफॉर्मन्स तिचा असतो, पण उत्साह मात्र ह्याचाच ओसांडून वाहतो. प्रेक्षकात बसून टाळ्या वाजवत तिचे मनोबल वाढवत असतो. बघणाऱ्या प्रत्येकाला ती माझी मुलगी आहे हे पुन्हा पुन्हा कौतुकाने सांगत असतो. सायकल शिकवताना अंदाज घेत तिच्या मागे मागे धावतो. लेकीनं सायकल शिकावी म्हणून हा किती घाम गाळतो. करपलेली चपातीसुद्धा आवडीने खातो. आणि एवढंच काय तर त्यावर छान झाली हा बाळा चपाती अशी कौतुकाची थापही देतो. समोर विचारता सारखा नकार देतो आणि मग पिकनिकचे पैसे स्वतःच जाऊन भरूनही येतो. बऱ्याच वेळा वयात येताना तिला ओरडतोही आणि मग स्वतःच गोष्टी समजावून दोस्तही बनतो. तिने गरज व्यक्त करण्याआधीच तिच्या गरजा समजून घेतो. स्वतःची गरज एक वेळ मारून नेतो, पण तिला हवंय ते सगळं देत तळहाताच्या फुडासारखा जपतो. कॉलेजला जाताना नवीन स्मार्टफोन घेऊन देतो. पॉकेट मनीही तिच्या बॅगेत गपचूपच ठेवून देतो. शेकडोंच्या गर्दीतही तिला मात्र सुखरूप ठेवतो. वाईट नजरांचे वार परतविणारा तो जणू काही तिचा चिलखतच असतो. त्याच्या नुसत्या असण्यानेही भल्या संकटांचे अवसानच गळून पडते. त्याच्या रूपात तिला आयुष्याचं नवं जणू काही आवरणच मिळते. त्याच्या कुशीत तिला वात्सल्याची कधी कमी भासत नाही. त्याच्या राज्यात तिचं मन कसलंच घावही सोसत नाही. ती चुकता तिच्यावर जरा वरच्या पट्टीतच शब्दांचा मारा करतो आणि गरज पडल्यास तिला लागणार नाही
अशाच रीतीने काहीसे फटकेही देतो. नाईलाजास्तव कधी मारलंच लेकीला तर स्वतः मात्र उपाशी राहतो. मग तिच्या पापण्यांवर जळलेल्या ओल्या मोत्यांना टिपत झोपेतच तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो. तिच्या बोलक्या डोळ्यातले अव्यक्त भाव नजरेच्या एका कटाक्षातच तो ओळखतो. तिने काही कौतुकास्पद केलं अभिमानानं सर्वांना सांगत सुटतो. आत्तापर्यंत सर्व व्यवहार चोख बजावणारा तो डिजिटल विश्वातले क्षुल्लक प्रश्न तिला सारखे सारखे विचारतो. एकदा सांगून समजले तरी पुन्हा पुन्हा विचारत बसतो. लहानाची तिला मोठी करणारा तो, त्याला कळत नसेल का हो हे क्षुल्लक प्रश्न, पण लेकीशी सारखं बोलता यावं म्हणून तो घेतो या क्षुल्लक कारणांचाच आधार. तिच्या लग्नाचा विषय पुढ्यात येताच त्याच्या हृदयाचा ठोका चुकतो. अजून तर लहानच तर आहे माझं बाळ असं म्हणत विषयाची अदलाबदल करतो. योग्य स्थळ आणि योग्य वेळ येता स्वतःचं मन मात्र घट्ट करतो. हृदयाच्या तुकड्यास त्याच्या मोठ्या विश्वासानं व्याहांच्या स्वाधीन करतो. कधीही सर्वांसमक्ष हळवा न झालेला तो तिच्यावर अक्षरांचा वर्षाव होताच आनंद आणि विरहानं अशा दोन्ही टोकांच्या मिश्र भावेने रडतो. जावयाच्या हाती लेकीचा हात देत पाठवणीचा निरोप घेत माझ्या लेकीला सांभाळून घ्या हा ही कळकळीची विनंती मात्र करतो. तिची पाठवणी झाली की एकटाच एकांतात शांत बसतो. आठवणी तिच्या आठवीत अश्रूंच्या पापण्यांना कडेवरच अडवून धरतो. आठवण अनावर होता कॉल करून मुद्द्याचं बोलणं विसरून गेल्याचं दाखवून बऱ्याचशा चौकशा करतो. तिच्या शब्दांचा कानोसा घेत तिच्या खुशालीची कात्री करून घेतो. आधी डोळ्यातले भाव टिपणारा आता स्वरातलेही भाव टिपू लागतो. कधी कधी मात्र तिच्या न बोलण्यातूनच बरंच काही समजून घेतो. त्याच्या जाण्याने तिची दुनिया अचानकच बदलून जाते. जसे काही पायाखालून जमिनीत सरकून जाते. तो गेल्यावर पोरकेपणाची जाणीव तिला होते. राजकन्येपरी वाढवलेल्या बापाची किंमत तिला कळते. मग आठवणीत त्याच्या तिच्या जवळ राहतात, पण त्याही प्रसंगीला तिला हत्तीचे बळ देऊन जातात. तो जाता जाता तिचे अल्लड मन परिपक्व करून जातो. वास्तवाचे भान येऊन परिस्थितीशी लढून शिकवणं जातो. शेवटच्या श्वासापर्यंत तो तिच्या प्रतीचे सर्व कर्तव्य पार पाडतो. बापासारखं निस्वार्थ प्रेम फक्त बापच लेकीवर करतो. ही माझी पहिली कविता थोडीशी मोठी होती, पण आपण आता आपल्या दुसऱ्या कविताकडे वळूया. माझी दुसरी कविता आहे घरटं. पाखरू हरवलेलं एक घरटं. घरटं हरवलेलं पाखरू एक. ही कविता एक पाखरू आणि त्याची आई या दोघांवर आहे. पाखराची आई अचानक त्याला सोडून गेल्यानंतर पाखरू या दुनियेशी कशा प्रकारे संबंध आणतो आणि त्याची जी व्यथा आहे ती या कवितेतून मी मांडण्याची प्रयत्न केलेला आहे. कवितेला सुरुवात करते. घरटं हरवलेलं पाखरू एक, मनात त्याच्या प्रश्न अनेक, सोबत असूनी सारे, सोबतीनं त्यास कुणी एक. पाखराची माय गेली नभाच्या पल्ल्याडं, पाखरू राहिलं इथं जिथं जग हे मोठं लबाड. दिवसभर हिंडूनी गोळा करी काड्या नव्या घरट्यासाठी, विचार येई त्याच्या मनी, बांधावं का नवं घरटं माझ्या एकल्यासाठी. जग रहाटी करूनी निजे ते एकलेच उपाशी, आसवांची भरली नजर धाव घेई माय गेली त्या नभापाशी. पाखराचं वाटे सोबत असे त्याला जीवाभावाची, पण समज कुठं त्याला या ऐतखाऊ दुनियेची. मानुनी सर्वांचं अपुले पाखरू वेडे सर्वात रमे, स्वार्थापुरतेच सारेचे इथे सोबती हे त्यास वेळ निघूनी गेल्यावर कळे. पंखाखाली उब दिली ज्यांना त्यांनीच आज पंख छाटले, एकल्यापणाचे आसू सारे श्रावण सरिता आटले. केला निर्धार स्वतःशी नसलं घरटं तरी राहू आडोशाशी, माय म्हणायची लेका पंखात नाही र बळ साठवून ठेव उराशी. गेले निघूने दिवस बरेच पाखरू ते राहिले एकलेच, शिकले ते एकलेच जगायला वादळातही हसत रमायला.
विसंबुनी आता स्वतःवरी, आस धरली त्यानं उरी, भेटते का माय ती माझी, आशेनं घेतली मग उंच भरारी. तळमळ पाखराची पाहून आभाळालाही पाझर फुटले, असं म्हणतात साऱ्या, नकळतच एक तुफान उठले. भिवूनी तुफानाचं पाखराचे अवसान गळूनी पडले, तेवढ्यातच एका घरट्यानं त्या पाखरास अलगत झेलले. घरट्यात पाखरास मिळाली मायेची ती उब, का कोण जाणे पाखराची इच्छा ती फळली. कशी चाल सारी पाखराच्या नशिबाची, किती सोसलं त्यानं मग त्याला मिळाली उब मायेची. नभाकडं बघत ते वेडं पाखरू झोपी गेलं, आणि जाता जाता मात्र बरंच काही शिकवून गेलं. ही दुसरी कविता होती. माझी तिसरी कविता प्रेम आणि जोडीदार यावर आहे. प्रेम तशी खूप सुंदर भावना आहे आणि आपला जोडीदार आपल्यासोबत असताना ती आणखीनच सुंदर होते. पण नकळत जर का आपला जोडीदार अर्ध्यावर आपल्याला सोडून गेला तर आपल्याला खूप त्रास होतो, खूप दुःख होतं आणि त्या संदर्भातल्या माझ्या भावना मी ह्यात मांडल्या आहेत. मी कविता सुरू करीत आहे. जोडीदार. प्रेमात पडायला काही क्षण पुरेसे असतात, ते क्षण आयुष्यभर जपत जगणारे फारच कमी असतात. साथ लाभली ज्याला मनाजोग्या सोबताची, असे नशीबवान येथे क्वचितच असतात. भाळणे संपले की सांभाळणे येते, मस्तीतले तारुण्य सरून जबाबदारीचे म्हातारपण येते. शेवटपर्यंतची घट्ट साथ सर्वांनाच लाभत नसते आणि ज्यांना ती लाभते त्यांना अजून कशाचीच गरज भासत नसते. प्रेमवेड्या दोन मनांना आणि काय हवे असते, शेवटच्या श्वासापर्यंतची अटूट साथ तेवढी हवी असते. सोबती अर्ध्यावर सोडून जाता जगणे नकोसे होते, वास्तव कर्तव्याचे भान येता दुःख विरहाचे अबोल अश्रुत दाटते. स्वप्नातही विचार न केलेले आयुष्य दारी उभे ठाकते, प्रत्येक पाऊली आठवणींचे काहूर मनी नव्याने दाटते. भिरभिरती नजर वेध घेऊ पाहते त्या जोडीदाराचा, ज्याचे अस्तित्व शोधी हे हृदय आधार घेत चांदण्यांचा. आठवणी तर असतात मनातच सर्वांसमोर घेऊनी मुखवटा हास्याचा. निमित्त कधी मिळता होतो मार्ग मोकळा मनी दाटलेल्या भावनांचा. सोपे नसते सोबत्याला शेवटचा निरोप देणं, आयुष्यभराची साथ असं अर्ध्यावरच सोडून जाणं. ही होती माझी तिसरी कविता. चौथी कविता घेऊ शकतो का आपण? घेऊयात, थोडक्यात आवरते. चौथी कविता छावा आहे. आपल्या छत्रपती शंभू महाराजांच्या जयंतीनिमित्त मी ही लिहिली होती. मी वाचून दाखवते. कवितेचं शीर्षक आहे छावा. जन्मला सूर्य पुरंदरी तो सळसळत्या रक्ताचा, शिवबाचा छावा. शिकुनी आला मातेच्या उदरातून करण्या शत्रूशी गनी मिकावा. आई सईबाई सोडूनी जाता त्याचं लहानपणी, तान्ह्याचे छाया ममतेची दिली थोर जिजाऊंनी. डावपेच राजकारणाचे शिकवेस त्यास आऊ साहेब, रणांगणावरील मोहिमांचे पण जाणिले त्याने सारे हिशेब. देखणा शूर हळवा तो शिवबांचा आज्ञाधार, त्याचं बालपणीच अनुभवला आग्रा मोहिमेचा दाहक भार. संस्कृत शैलीचा उत्तम जाणकार तो, वये 14 रचिल्या बुद्धभूषण राजनीती. असामान्य धैर्य अन शौर्य ज्याचे, रक्षिले स्वराज्य होऊ नये दुसरा छत्रपती. रक्षण करता स्वराज्याचे घेरला गेला तो छावा चोहो बाजूंनी, अटळ राहिला तो सह्याद्री पुत्र तरीही त्या कठीण प्रसंगातून. किती सोसल्या यातना त्यांनी असह्य छळ रात्रंदिनी, रयत प्रेम अन स्वराज्य निष्ठा तरीही कायम जपली मनी. बहाल केली पदवी स्वराज्य रक्षक त्यास जनांनी, नसे त्यासम कुणी ज्वलन तेजसा धुरंधर सेनानी. थँक्यू. मला वैशाली संजय कदम
मॅडमचे विशेषतः आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी मला साहित्य संपदा समूहामध्ये सामील करून घेतले आणि माझ्या या कविता आपल्यासमोर मांडण्याची संधी दिली. तसेच आपले वैभव धनावडे सर, जे इतके दिवस झाले हा उपक्रम, आपलं विश्वविक्रमी काव्य संमेलन या सर्वाचं नियोजन करीत आहेत. तर ते खूपच छान पद्धतीने आणि उत्कृष्ट पद्धतीने झालेलं आहे आणि सर्वांच्याच कविता पाहिल्यात खूपच सुंदर आहेत. त्यामुळे सर्वांना शुभेच्छा आणि नियोजन समितीचे आणि वैशाली मॅडमचे खूप खूप आभार. धन्यवाद.